एवढ्या पावसाच्या वातावरणामध्ये आम्ही अशा ठिकाणी फिरायला आलो की तिथली सुंदरता बघण्यासारखीच होती. जय शिवराय भावांनो आणि भावांच्या बहिणींनो, तर आमच्या सगळ्या मित्रांचा प्लॅन बनला होता की एवढं मस्त पावसाचं वातावरण झालेलं आहे, चला म्हणलं मग कुठेतरी फिरायला. मग आपल्या घरापासून 5-6 किलोमीटर अंतरावर भांगशी माता गड, तर चला म्हणलं मग तिथंच फिरायला. मग काय सगळ्या मित्रांनी वन डे साठी एक रिक्षा बुक केली होती. मग निघालो आपण डायरेक्ट भांगशी माताच्या इथं आणि अर्धा तासात आपण पोहोचलो डायरेक्ट भांगशी माताच्या इथं. आणि मस्तपैकी पावसाचं वातावरण बी झालं होतं आणि तिथं आल्यावर सर्वता आपल्याला पार्किंगची सुविधा बी बघायला भेटते. आणि तुम्हाला डोंगरावरती व्हाईट मंदिर दिसतंय ना, तिथं जाणं आपल्याला वरती डोंगर चढत. आता पहिले पेटपूजा फिर काम तुझ्या करू म्हणलं. सगळ्या मित्रांनी घरून डबे ते आणले होते. मस्तपैकी आम्ही सगळ्यांनी जेवण ते करून घेतलं. भावला तावळा पुढे एवढी आवडली होती की तीन डायरेक्ट गाळात गुडणं ठेवली. तो विषय सोडा, मग सगळ्यांचं जेवण ते करून झालं होतं. चला म्हणलं आता भांगशी माताचे तीन दर्शन ते करून घेऊ. आणि हे होतं भांगशी माता प्रवेशद्वारच्या थोडं मध्ये आल्यावर आपल्याला इथं महादेवाची मस्तपैकी मूर्ती दिसायला भेटते. भावांनो, तुम्ही पण भांगशी माताच्या गडावरती आले तर इथं येणं विसरू नका, कारण की श्री परमानंदगिरी महाराजांचा आश्रम आहे. इथं पण दर्शन ते करून घेतले. आणि तिथून थोडं पुढे आल्यावर आपण आलो डायरेक्ट पशुपतेश्वर महादेव मंदिरात. मग महादेवांचं दर्शन ते करून घेतलं आणि म्हटलं आपल्या लवकरात लवकर 1K फॉलोअर्स होते. आणि भावना तुम्ही पण आपल्या अकाउंटला फॉलो करणं विसरू नका. आणि इथून पुढे आमच्यासोबत काय होतं नक्की पार्ट 2 बघणं विसरू नका. जय शिवराय.